सोनेरी पहाट, उंच घुडीचा थाट, आनंदाची उधळण आणि सुखांची बरसात. दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात. खऱ्या अर्थाने नव्या आशा, आकांक्षा, नवे संकल्प, नवा उत्साह, नवी स्वप्न, नव्या प्रेरणा अशा सर्व नव्या गोष्टींची पर्वणी घेऊन यंदाचा गुढीपाडवा आला आहे. आजूबाजूला कितीही भयंकर समस्या असतील, वेदनादायी प्रसंग असतील, पण त्यांना सर्वांना बाजूला सारून आपण आनंदाने, उत्साहाने या चैत्र पाडव्याचे मनापासून स्वागत करत असतो. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा शुभारंभ. चैत्र महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होते. निसर्गात झाडांना नवी पालवी फुटते. त्यामुळे वातावरणात सगळीकडे उत्साह, प्रसन्नता यांची उधळण होत असताना दिसते. आपल्या मनातील वाईट विचार, नकारात्मक भावना यांना झटकून आपण एका नव्या उत्साहाने जीवनाला सुरुवात करत असतो. एक पवित्र, मंगलमय, समृद्धीचा हा सण आपल्या मनातील नवी स्वप्न, नव्या आशा, आकांक्षा यांना नवी ऊर्जा देऊन त्यांना सत्यात उतरविण्यासाठीचा हा उत्तम काळ. नव्या जीवनशैलीचा, नव्या दृष्टिकोनाचा जीवनात प्रारंभ करण्याचा हा सण. जीवनात कितीही कटू, गोड अनुभव आले असतील तरी गुढीसारखे ताठ, कणखर आणि खंबीर उभे राहायचे, हाच या सणामागचा उद्देश. अशा या सणांच्या माध्यमातून आपण पुन्हा नव्याने एकत्र येतोय. सणांना साजरा करण्याच्या पद्धती जरी बदलल्या असतील तरी एकमेकांबद्दलचं प्रेम, उत्साह आजही कायम आहे. शोभायात्रा, स्वागत यात्रा, मिरवणुका यामधून खऱ्या अर्थाने आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचे आणि परंपरांचे दर्शन आपल्याला घडते. आजची स्त्री करिअर, घर संसार बघून आपल्या जुन्या पारंपरिक खेळांचा आनंद घेते. दुचाकी मिरवणुका, ढोल ताशे, लेझिम यामधील तिचा सहभाग आज विशेष उल्लेखनीय आहे. आजची तरुण पिढी ही पुन्हा या सर्व गोष्टींकडे आकर्षित होते. हे बघून आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांचे प्रेमाने जतन, संरक्षण आणि संवर्धन होईल याची आज खात्री वाटते. मी खरंच खूप नशीबवान आहे, कारण डोंबिवलीकरांसोबत मला हा सण साजरा करायला मिळतोय. कारण इथे अस्सल मराठी दर्जेदार रसिक राहतात. त्यांच्यामुळे प्रत्येक सणाची रंगत इथे एक वेगळीच असते. प्रत्येक नागरिक हा सण आणखी त्या सणाची रंगत वाढावी म्हणून जीवापासून मेहनत घेतोय. म्हणूनच अशी भव्य, महाकाय गुढी इथे उभारली जाते, जिची उंची गगनालाही भिडण्याची स्पर्धा करते. अशा या पवित्र, मंगलमय, समृद्धीच्या सणासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.